सबसे तेज और सटीक गौरव इंडिया समाचार। इस चैनल को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना बिल्कुल नहीं भूलें और ज़्यादा से ज़्यादा शेयर करें। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने जिस प्रकार से श्रीरामपुर के निर्दलीय उम्मीदवार सागर भैया बेग को कहा कि भगवा उतार के हिरवा पहनना है, तो उनकी इस बात से ये संदेश महाराष्ट्र के सभी लोगों को समझना चाहिए कि महाराष्ट्र में केवल भगवा पहनना है और JSR के नारे लगाने हैं। अब महायुति के मुस्लिम उम्मीदवारों को वोट देने से पहले महाराष्ट्र की जनता ये अवश्य सोचे कि इन्हें वोट दे के महाराष्ट्र में JSR के नारे लगाने और भगवा पहनने के लिए वो तैयार हैं। सर्वे करा, खूप वातावरण मी मागा घेतले तरी तो पडणार सर, असं वातावरण आहे त्यांचं. नाही अरे दोघं मिळून लढले तर तो समोरचा येणार मुसलमान नाही. अरे बाबा तो आपण हिंदुत्ववादी पार्टीचे लोक लढलोय सगळं, आपोआप समोरच्या माणसाला हे होईल फायदा. आता रामगिरी महाराज म्हणाले की भाऊसाहेब कांबळेला मी सपोर्ट करतो, त्याला तुम्ही मागे घेऊ नका. सर तसं पुढचं काम करा सर. बरोबर मी भाऊंशी बोलतो सर. हो आणि आपण पुढे आता काय मध्ये कामामध्ये गडबडीमध्ये काही आपल्याला वेळ मिळाला नाही. हॅलो हो सर. तर आता हे जरा झालं की मध्ये भेटू आपण, रामला सांगून देतो मी. हो सर. आणि मग पुढे आपल्याला तुमचं काम जे आहे चांगलं आहे ना, आपलं हिंदुत्व त्याला आपण सपोर्ट करू ना. परत सरकार आणलं तर एक सीट आली तर सरकार येईल, सरकार येणारच आहे. सरकार आल्यावर तुमचे जे काही आपल्या जे तुमचे सगळे स्ट्रॅटेजी आहे, टार्गेट आहे आपलं हिंदुत्वाचं, आपल्याला नीट करता येईल ना. नाहीतर सगळे भगवे कपडे काढून हिरवे चढवायला. बरोबर बरोबर सर. बरोबर ना. हो ओके. हो सर.